भांगरेची वर्णी सध्या तरी आज ओपनिंग पेअर मध्ये लागली आहे, त्याच्यामुळे त्याच्याही वरती नजर आहेत. सगळे खेळाडू एकमेकांना जाणतायत, त्याच्यामुळे ही गाठभेट या पहिल्याच मॅच मध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिलाच एक मोठा मॅच प्रेक्षकांना पाहायला भेटेल. हार्दिक स्पोर्ट्स वर्सेस शिंदे 11. एक्साचे प्लेयर चला या लवकर आपण आता कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. पहिल्याच ओव्हर मध्ये एक नामांकित खेळाडू अर्थातच अपू कुंगे आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटणार आहे, त्याच्यामुळे त्याचाही खेळ पाहायला आज वेगळी मजा असेल प्रेक्षक राजांना. पहिल्याच ओव्हर मध्ये बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल असेल. पाहूयात हे बॅटल कोण जिंकेल. सध्या तरी 5 ओव्हर मॅच पुन्हा लक्षात घ्या. 4 बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत कंपल्सरी. रबर बॉल क्रिकेटचं हे हंगाम सध्या तरी आपल्याला पाहायला भेटते आणि नेहमीच आपण पाहिलं तर आतापर्यंतची या मैदानावरती ही तिसरी स्पर्धा आहे, त्याच्यामुळे हे मैदान नेहमीच चर्चेमध्ये आहे. सावर्धन स्टेडियम आणि आज रती महारथी यावेळेस आपल्याला या मॅच मध्ये पाहायला भेटतील. चला ज्या नियमावली आहेत त्या सध्या तरी पंच पोहोचवत आहेत खेळाडूंपर्यंत. पंचांची भूमिका पार पडत असताना आमचे एकनाथजी डगे सर आणि त्याच्या सोबतीला आमचा प्रदीप यावेळेस आज स्क्वेअर पंचांची भूमिका पार पाडतोय. खूप महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये आजही आहेत. पहिल्याच मॅच मध्ये त्यांची वर्णी लागली आहे आज पंच म्हणून. स्वागत आहे त्यांचंही. पूर्णपणे टीम आता जॉईन झालेली आहे जिथे आपण पाहत आहोत गोल्डन लाईव्ह इव्हेंट. राजवीरजी कुंदे यांनी त्यांचा पूर्ण यावेळेस टीम खूप चांगले कार्य करते आहे. सगळ्या टीमचंही स्वागत आहे. चला आता सगळ्या काही पूर्ण तयारी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता मॅचला सुरुवात होणं गरजेचे आहे. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा आहेत विजयाच्या दृष्टिकोनातून. बिग बॅश फॉर्मॅट मध्ये आपण आहोत. 4 टीम आज दिसतील. पहिल्या मॅच मध्ये या 2 टीम आहेत शिंदे 11 आणि हार्दिक स्पोर्ट्स. दुसऱ्या मॅच मध्ये देवा बॉयज अर्थातच आमचे दीपक भाऊ गायकवाड यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला विपक्षामध्ये आपण द 45 कॅफे अर्थातच साई स्पोर्ट्स या टीमला आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे आता जाऊयात मॅचकडे. पंचांना दिलाय ग्रीन सिग्नल. 5 ओव्हरचा सामना सध्या तरी आता चालू होतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी अफू कुंगळे. पहिलाच बॉल बरोबर आपण पाहत आहोत अपकटर हाताळलाय. पहिल्या चेंडूवरती चांगलं वळण मिळालंय, कारण त्याचं राहिलंय की ओली विकेट न राहता ही पूर्णपणे कोरडी विकेट आहे. त्याच्यामुळे आता गोलंदाजाचे प्रयत्न सातत्याने चालू राहतील, कारण जेव्हा जेव्हा कोरडी विकेट असते तेव्हा तेव्हा हा बॉल जो आहे रबर बॉल तो जास्तचा वळण घेतो आणि त्याच्यामुळे तो फायदा घेण्याचा प्रयत्न आता गोलंदाजानं सुरुवात केली आहे डॉट बॉलनं. बॅटची कडा लागून बॉल डीप मध्ये चाललाय. डीप थर्डला फिल्डर तिथे सेट केला जातोय. वेल स्टॉप. बॉल स्टॉप होऊन तिथे बॉल फेकी झालाय, तोपर्यंत आली आहे सिंगल अकाउंट. आणि यावेळेस महत्वाचं राहिलंय की स्वतःचंही खातं खोललं गेलेलं आहे बाली भागरेकडनं आणि धावसंख्या आता हार्दिक स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये पहिली सिंगल. दोन्ही खेळाडू आता चर्चा करतायत, बाली भागरे आणि त्याच्या सोबतीला तन्मय भांगरे. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा तो प्रयत्न सातत्यानं
आपण पाहायला गेलं तर कोणती उंची न देता बॉल खालोखाल ठेवले जातात आणि त्याचा ओव्हरऑल फायदा यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो आहे. मैदानाच्या आतमध्ये तो फायदा घेत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाज अपू चांगली कामगिरी करतोय. तिन्ही बॉल आपण पाहिले तर चांगले हाताळलेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 डॉट बॉल, 1 सिंगल. आणि आता हा बाउन्सर आलाय. तेच तरर बॉलला हाताळलंय. तिथेही प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत. लगातार डॉट बॉल आलेले आहेत. खूपच चांगली कामगिरी होत असताना पाहायला भेटते पहिल्या षटकामध्ये. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात सध्या तरी मिळालेली नाही. हार्दिक स्पोर्ट्स टीमला प्लॅनिंग मध्ये खूप मोठा बदल केलाय. आज तन्मयला सगळ्यात मोठा चान्स दिला गेला ॲज अ ओपनिंग पेअर मध्ये. त्याच्यामुळे फायदा घ्यावा लागेल. आलेला आपण पाहत आहोत. हा स्ट्रोक खूपच चांगला राहिलाय. हुक केलाय आणि धाबा बुक केल्यात. आलेला षटकार. खूपच चांगली कामगिरी अंतिमच्या बॉलवरती. पहिलं षटक ओव्हरऑल समाप्ती झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल फक्त 7. 1 षटकार, त्याच्यामध्ये 1 सिंगल आणि 4 डॉट बॉल होते. अशी पहिली ओव्हर अपुशी आपल्याला पाहायला भेटली. सेकंड ओव्हर साठी थोडस चर्चा करतायत, पाहूयात. सेकंड ओव्हरचा खेळ चालू होतो, जिथे रुपेश भासरे यांना आपण पाहत आहोत. बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न, थाईज वरती जाऊन आदळलाय. लेग बिफोर विकेट एक्सेप्ट होणार नाहीत, त्याच्यामुळे तो नॉट आउटचा इशारा राहणार आहे. फायदा त्याचा फलंदाजांना घ्यावा लागणार आहे, कारण ते ऍडव्हान्टेज गोलंदाजाकडे नाहीत. विकेटसाठी लेग बिफोर विकेट एक्सेप्ट होणार नाही. पुन्हा ही सूचना महत्वाची असेल. एक सिंगल आली, सिंगलला धाव फलक आता पुढे सरसावतोय. 8 वरती स्कोर कार्ड पाहायला भेटतोय. आजच्या दिवसाचा हा पहिला सामना सध्या तरी रंगलेला आहे. समोर चेंडू होता, उडवलाय. यावेळेस मात्र भव्य टायमिंग, चेंडू सीमा पार आलाय. तन्मय भांगरेच्या बॅटमधनं हा षटकार रेडी होता. आणि सगळ्यात महत्वाचं होतं की जणू काही त्याला माहितीच होतं की ओव्हर पिच येऊ शकतोय, आणि तो देखील अवे फ्रॉम दी बॉडी. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो इनसाइड आउटला खेळलाय, आणि प्रॉपर कनेक्शन, टायमिंगचा मिलाप आणि त्याच्या जोरावरती मारलेला हा षटकार पाहायला भेटलाय. बॅटची कडा, आणि आता यावेळेस आपण पाहत आहोत लेग कटर ओळखता आलेला नाहीत, त्याच्यामुळे आली ही विकेट. पहिला झटका लागलाय. 2 षटकार मारून परतलाय. विकेटचं पतन, पहिला धक्का हार्दिक स्पोर्ट्स टीमला. पहिली विकेट आली आहे लवकर, आणि त्याच्याचमुळे आता नवीन खेळाडूला यावं लागले, जिथे आपण कॅन्डीला पाहत आहोत. अर्थातच संदीप भांगरे मैदानाच्या आतमध्ये आता तो आलाय. खूप चांगल्या बॉलची हाताळणी केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकाराचं प्रत्युत्तरच हे म्हणावं लागेल. धावफलक 14 धावा. थोडीच तोड प्रत्युत्तर देणारे आज खेळाडू दिसत आहेत.
खूपच चांगला खेळ आज पाहायला भेटेल. क्वालिटी क्रिकेट काय असते हे आज आपल्याला अनुभवायला भेटणार आहे, कारण चारही टीम मध्ये चांगले स्टारकास्ट असणारे खेळाडू आपल्याला आज पाहायला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये आता पाहता आहोत पहिली विकेट घेतली आहे. 14 ला पहिला झटका लागलाय. आल्याच हो, यावेळेस पहा उंच आणि लांबच लांब ठोकला हा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. काय फटका राहिला पहा. बॉडीवरती येणारा हा बॉल अपकटर हाताळण्याच्या प्रयत्नात होता. बॉडीवरती आल्यानंतर डायरेक्टली बॉललाच फेकून दिलंय. फुल अँड पॉवरफुल फटका, हा सक्सेसफुल फटका आहे अँड ब्युटिफुल स्ट्रोक. षटकार मारलाय. आल्यालाच कॅन्डीच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला भेटतो. आणि आता धावा झाल्यात 20. चला बॉलची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. आई फटका चांगला आहे. तिथे चेस करत होता खेळाडू, परंतु त्याला बीट करतो हा बॉल आणि कबर स्वीपरला हाई आलाय कडक आणि बेधडक हा चौकार. अंतिमचा बॉल बाकी राहिला. या ओव्हरला त्या धावा आल्यात. 2 षटकार आलेत, 1 चौकार आला, 1 सिंगल, 1 विकेट अशी ओव्हरऑल आतापर्यंत ही ओव्हर राहिली आहे. आणि या ओव्हरला टोटल धावा खर्च झाल्यात तर 17, धाव संख्या 24. मजा येईल या मॅचला, कारण दुसऱ्याही बाजूला पण तितकेच चांगले खेळाडू पाहत आहोत. त्याच्यामुळे हार्दिक स्पोर्ट्सला त्या धावा काढावा लागणार आहेत. रुपेश यांचा हा बॉल लेगच्या बाहेर चालला, पंचांनी कळवलाय यस इट इज व्हाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. बाहेर हाताळला गेलेला हा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. जास्तचा कोण बनून यावेळेस बॉलला हाताळण्याचा तो प्रयत्न होता. पायामध्ये खेळवायचं होतं, परंतु लेग सोडून गेला. हा पाहतो बॉल जास्त बाहेर होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तनाने त्याच्यामध्ये चकवा दिलाय. पाहूयात काय घडेल. जज करतोय कॉटन बोल्ड आणि यावेळेस झेल निसटलाय. ओ माय गुडनेस, हा तर सोपा झेल होता. तिथे जज करत होता, परंतु आपण पाहत आहोत घडलंय का पहा. हा रॉंग वन होता आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर फक्त बॉल जाग्यावरती उडलाय. कॉटन बोल्डची सगळ्यात मोठी संधी होती कॅन्डीला बाद करण्याची, परंतु तिथे पहा जज करता आलेला नाही था झेल. थोडस आपण पाहत आहोत अंतिम क्षणी तिथे कल्पेश जरूर होता, परंतु त्यालाही तो बॉल पकडता आलेला नाहीत. जीवदान मिळालंय, सिंगल मिळाली आणि आता धावा झाल्या 26. 26 ऑन बोर्ड, 26 ला स्कोर कार्ड. प्लॅनिंग मध्ये बदल होईल की पुन्हा एकदा यावेळेस कॅप्टन जाईल. प्लॅनिंग नुसार आपण पाहत आहोत अप्पूकडे कॅप्टन जातोय असं दिसतंय, कारण अप्पूचं पहिलं षटक आपण पाहिलं तर खूपच चांगलं राहिलंय. विकेट त्याच्या खात्यामध्ये नाही, परंतु इकॉनॉमी गोलंदाजी त्याने केली होती. 7च धावा त्यानं पहिल्या ओव्हरला खर्च केल्या होत्या. रुपेशच्या खात्यामध्ये विकेट आली, परंतु तो थोडासा खर्चिक राहिलाय. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कॅप्टन चला अप्पूकडे. पाहूयात या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळ कोणत्या टीम कडनं चांगला होईल. चला 2 ओव्हरला 26 आल्यात. 13च्या सरासरीने धावफलक पुढे चाललंय. पहिला चेंडू या ओव्हरचा क्रॉस बॅटेटने खेळलाय. काऊ कॉर्नर आणि सध्या तरी स्वतःला सावरलंय. स्किट झाला होता खेळाडू, पडला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर स्वतःला सावरून लगेचच बॉलला अडवलंय. गुड फिल्डिंग. इजान असावेत. चांगलं सुसज्ज असं मैदान आहे, कारण या मैदानासाठी खूप सारी मेहनत कित्येक वर्ष घेत आहेत कसारकर. त्याच्यामुळे हे भव्य आणि दिव्य असं हे मैदान निर्माण झालंय. यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. सुसज्ज असं मैदान. सिंगल पहिल्या चेंडूवरती आले आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची ती संधी मिळाली. धावफलक आता 27 अंकावरती जाऊन पोहोचलोय. शिंदे 11 संघ टॉस जिंकून फिल्डिंग करतायत. कल्याण ग्रामीणची टीम आहे, जिथे आपल्याला हे सगळे स्टारकास्ट त्याच्यामध्ये या टीम मध्ये दिसते.
दुसऱ्या बाजूला शहापूरची स्टार कास्ट हार्दिक स्पोर्ट्स मध्ये दिसते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, टायमिंगचा मिलाप तितकाही झालेला नाहीत. फेवरेट झोन मध्ये हा चेंडू आला होता परंतु तो बॉल उडवता आलेला नाहीत, कारण कित्येक वेळ आपण पाहिलं बाली बागरे हा स्ट्रोक भरपूर चांगला खेळतोय परंतु आज तो टायमिंगचा मिलाप दिसत नाहीत. सध्या तरी शांत आहे कारण स्ट्राईक रेट तितकाही त्याचा चांगला दिसत नाही. 4 बॉलला 3 वरती खेळतोय, 4 बॉल मध्ये 12 वरती कॅन्डी खेळतोय. समोर होता बॉल, यावेळेस पाहूयात बॉलर बॅक ड्राईव्ह आणि तिथे समोर बॉल लागला आणि त्यानंतर चान्स घेतला गेला रनआउट साठी. तोपर्यंत पोहोचले दोन्ही फलंदाज. मिळेल एक सिंगल, सिंगलला धाव फलक पुढे सरसावते. धावा झाल्यात 29. 29 ऑन बोट, 29 धावा. चांगला पुन्हा एकदा एक चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. टायमिंगचा मिलाप दिसलेला नाही त्याच्यामुळे कनेक्शन कोणतंही नव्हतं. डॉट बॉल न या बॉलची सांगत होत असताना पहा ओव्हरऑल आतापर्यंत जो स्पेल आपण अप्पूचा पाहिला, 10 बॉल त्यांना हाताळलेत या इनिंग मध्ये. 10 धावा खर्च केला त्यांनी. आता हा गॅप मध्ये चाललाय बॉल, मिड ऑफला बीट केलाय आणि आता हा चेंडू निघालाय लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार. भावेशला बॉलनं बीट केलं आणि त्यानंतर हा बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला. हा महत्वाचा चौकार आला आणि आता चौकाराच्या मदतीने धाव फलक 33 अंकावरती जाऊन पोहोचलाय. या धावा आता घेर थोडासा चेंज करावा लागणार आहे बाली बागरेला, त्याच्यामुळे तो आता टॉप गेअरवरती चालण्याचा प्रयत्न करेल कारण 5 ओव्हरचा मॅच आणि हे सध्या तरी 3रं षटक चालू आहे. त्याच्यामध्ये आता अंतिमचाच बॉल राहिलाय. 33 ला स्कोर कार्ड. खालोखाल राहणारा बॉल, अचंबित करणारा हाही बॉल राहिलाय. ओव्हरची चांगली समाप्ती केलेली आहे या ओव्हरमध्ये अपून आणि आता 3 ओव्हरचा खेळ झालाय. 11च्या सरासरीनं धावा झाल्यात फक्त 33. पहा अंतिमचा बॉल कदाचित बाउन्सर साठी रेडी होता परंतु जसा खाली राहिलाय स्ट्रोक कन्वर्ट करण्यासाठी थोडा अडथळा झाला आणि त्याच्यानंतर स्मिथ स्माइल यावेळेस बाली बागरेच्या चेहऱ्यावरती आहे. अचंबित होणारा हा बॉल सध्या तरी बाली बागरेसाठी राहिलाय. 3 ओव्हरला फक्त 33 धावा झाल्यात. आता पाहूयात कसं प्लॅनिंग होईल या चौथ्या षटकासाठी, कोणता गोलंदाजाला चॉईस केलं जाईल. कृष्णा केने महत्वाची भूमिका पार पडतो. ऍज अ स्पॉन्सर असेल, ऍज अ टीम मेंटर असेल आणि स्वतः या स्क्वॉड मध्ये तो आहे. महत्वाची भूमिका त्याची राहिली आहे. पाहूया चर्चा करतायत. 3ऱ्या बॉलरचा वापर 4थ्या ओव्हरमध्ये आता केला जाईल कारण अपूचे 2 षटक खूप चांगले राहिलेत. 1 षटक रुपेशचं होतं, ते थोडंसं खर्चिक होतं परंतु ते कमबॅक करून दाखवलं अपून. आता प्लॅनिंग मध्ये बदल होईल. पाहूयात कोणता गोलंदाज येईल. माइज यावेळेस आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटणार आहे या चौथ्या षटकामध्ये. तीन ओव्हरला 33 म्हणजे थोडस शांतच ठेवलं हार्दिक स्पोर्ट्स टीमला. पहिलाच फुलटॉस मिळालाय आणि त्या फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू चालला बॉडी लाईनच्या बाहेर, काउ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, आलाय षटकार. व आता टॉप गेअरला गाडी चालणं गरजेचे आहे आणि जसा फुलटॉस मिळालाय पहा, ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आहे. पहिला चेंडू माईज यांचा आपल्याला पाहायला भेटतोय, फुलटॉस करून बसला आणि फुल टोल वसूल केलाय. षटकाराने धावा झाला. धाव फलकापती टोटल 39. 39 ला स्कोर कार्ड. हो, धावा बनवू शकतायत आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न चालू आहेत.
हो मिस टायमिंग होतं परंतु भव्य टायमिंग जुळालं असं वाटतंय आणि हाही बॉल निघाला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर बॉल करतो हवाई सफर षटकार. 2 in a row लगातार हा दुसरा षटकार मारलाय या ओव्हर मध्ये. समोर होता हा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता कदाचित बॅटच्या टो एंडलाच लागलाय आणि सरळ निघाला हा बॉल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. रबर बॉल क्रिकेटमध्ये ही खासियत असते की एखाद्या वेळा मिस टायमिंग स्ट्रोकही बाहेर जाण्याचे चान्सेस असतात आणि तसंच घडलंय. कारण बॅट्सविंग भरपूर वेगामध्ये फिरवतोय कॅन्डी त्याचा फायदा झालाय टीमला. आता धाबा झाल्यात 45 45 45 ला स्कोर कार्ड आता आहे. विकेटचं कॉलम जर पाहायला गेलं तर एकच विकेट गेले आहे त्याच्यामुळे तो फायदा आता घेत आहेत. प्रत्येक बॉलवरती हल्ला बोल. हा बॉल चांगला हाताळला यावेळेस चांगले बॉलची हाताळणी. हो जास्तचा वेगी नव्हता आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो बरोबर चकवा देणारा हा बॉल लेंथवरती पिच केल्यानंतर यावेळेस तितकी उंची मिळाली नव्हती. स्टंपच्या लेवल बरोबर बॉल निघाला आणि त्याच्यामुळे आपण पाहतो एक चांगल्या चेंडूची हाताळणी यावेळेस गोलंदाजाकडनं होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला असता तर काम तमाम होऊ शकलं असतं परंतु आता प्रयत्न दुसऱ्याचाही यावेळेस चालवला जातोय. पाहताना पाहता 2 धावा पावसाच्या सरी आता कोसळायला सुरुवात झालेली आहे. हो विकेट ओली झाल्यानंतर मग खरी मजा या आराध्या एकटा मान्सून धमाका चषकाला येईल आणि सध्या तरी अपेक्षा आता त्याच आहेत. चला 2 धावा आल्या धाव फलक झालेला आहे 47. आमचे सन्माननीय सचिनजी बांबळे मेजर यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आराध्या एकता मान्सून धमाका चषकामध्ये. मुंबई पोलीस सध्या ते आता तिथे उपस्थित झालेले आहेत. मेजर सचिन बांबळे यांचं स्वागत आहे. आज सुट्टी असावी संडेचा दिवस आहे फंडे करण्यासाठी आज इथे उपस्थित होत आहेत. 3 दिवस त्यांची कमीपणा होती परंतु आज ती भर काढली जाईल. स्वागत आहे त्यांचं. 4 बॉलचा खेळ झाला आणि धाव फलक 47. हा फुलटॉस टायमिंगचा मिलाप दिसतोय का पाहूयात. कृष्णा केरे डाऊन द बॉल त्याच्यासाठी हा सोपा झेल पकडला गेला झेल आणि संपेल तो खेळ. झटका लागला इथे दुसरा कॅन्डी आउट. पहा काय घडलं होतं फुल टॉस होता नाराज झाला खेळाडू. टायमिंगचा मिलाप तितकाही नव्हता चांगला. बॅटच्या खालच्या बाजूला हा बॉल तिथे टायमिंग करू शकलेलं नाही त्यांनी. पहा वेल जज कॅच. कृष्णा केने यांचा हा खूप चांगला आपल्याला हा झेल पाहायला भेटलाय. भरपूर सारा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या भूमिका सगळ्याच पार पाडतायत ते. आता दीपक भगत मॅन फ्रॉम खांडीचा पाडा. ग्रामीणशाही खेळाडू आपण पाहिलेत तर भरपूर या टीम मध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी ती छाप पाडली आहे. त्याचमुळे वर्ण्या लागलेल्या आहेत या टीम मध्ये. हार्दिक स्पोर्ट्स म्हटलं तर शहापूर तालुक्यातील एक नामांकित टीम. आणि आता पाहूयात खेळ कसा होईल. दुसऱ्या बाजूला चांगली स्टार कास्ट आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावा काढावा लागतील. 47 ला आता 2 विकेट गेल्यात. वेगवान बॉल बरोबर खोलात टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि इथेही आलेला डॉट बॉल पाहायला भेटतोय. ओव्हरची समाप्ती इथे डॉट बॉल झाली आहे आणि आता झाले 4 ओव्हर. 4 ओव्हरला धावा झाल्या 47. पावसाच्या रिमझिम बरसणाऱ्या या सरी आणि सध्या तरी त्याच्यामध्ये हा मोठा मॅच आपण अनुभवत आहोत.
आता जोराचा पाऊस कोसळतो आणि त्याच्यामध्ये आता खऱ्या अर्थाने या आराधदायक मान्सून धमाक्याला ही खरी मजा येईल आजच्या दिवसामध्ये, कारण आता ओली विकेट होते असं चित्र आहे. समोर आहे बाली, बॉलिंग मार्क वरती गुड्डू आपल्याला पाहायला भेटतोय अंतिमच्या षटकामध्ये. डेट ओव्हर स्पेशलिस्ट पाहूयात खेळ कसा दाखवेल. .49 49 आता स्कोर कार्ड. जास्तीत जास्त धावा काढावा लागतील, कारण सेकंड इनिंग मध्ये आपल्याला गब्बरची बॅटिंग पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांना आज तोही आनंद घ्यायला भेटेल या सावरदेव स्टेडियम वरती. आज गब्बर इनॅक्शन मध्ये आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळे या स्पर्धेची उंची वाढते, त्याच्यावरती नजरा प्रेक्षकांच्या असतील. त्यामुळे हार्दिक स्पोर्ट्सला जास्तीत जास्त धावा काढावा लागतील. 49 49 ला स्कोर कार्ड. सिंगलच येते या बॉल वरती आणि आता या सिंगलनं धाव फलक पुढे सरसावतोय. 50 गाठले आहेत हार्दिक स्पोर्ट्सनं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. अंतिमचे षटक आहे. दीपकचा हा स्ट्रोक उडाला आणि आता बॉल पाठवलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनसाइड आउटचा देखणा स्ट्रोक. षटकार. या षटकारानं आता 56 धावा आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा पाहूयात. हाई बॉल हवेमध्ये खेळलाय. एक्सा कव्हरला हाई क्रॅकिंग स्ट्रोक. लगातारचा हा दुसरा ब्लास्ट. षटकार. हो, आता भर पावसामध्ये ही चांगली बॅटिंग होते. जेव्हा कोरडी विकेट होती तेव्हा असं वाटलं की धावा तिथे जास्त होतील, परंतु ते न घडता आता इथे जशी ओली विकेट होते, बॉल स्किट होऊन वेगाने येत आहेत, त्याचं प्रत्युत्तर फलंदाज चांगलं देत आहेत. लगातार 2 षटकार आलेत. धावा 62 होत आहेत. 62. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग आणि आता बॉल मागे निघालाय. पाहूयात तिथे क्षेत्ररक्षक धावतोय. चान्स नाही. चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला हा दणदणीत खणखणीत चौकार आणि चौकाराने आता धावा झाला धाव फलकावरती 66. ओ पहा, आज गब्बर आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसणार आहे या सेकंड इनिंग मध्ये. आज त्याचा खेळ पाहण्यासाठी आपण पाहणार आहोत. या विभागातील भरपूर प्रेक्षक राजा आज उपस्थित होतील. त्याचमुळे प्रेक्षकांना ही नवीन एक मोठी पर्वणी आहे. आज गब्बरचा खेळ पाहायचा असेल तर प्रेक्षकांना सावरदेव स्टेडियम वरती या. सध्या तरी आपला तो स्क्रीन वरती आहे. मोठे मोठे खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये गब्बरला आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जातंय. शाहिद शेख, सेकंड इनिंग मध्ये तो बरसेल का पाहूयात. टेनिस बॉल विश्व जगताचा हा गब्बर. चला, पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ झालाय. 66 ला स्कोर कार्ड. 5 ओव्हर मध्ये या 66 धावा सध्या तरी कुठल्या गेलेल्या आहेत हार्दिक स्पोर्ट्स या टीम कडनं. आणि आता 30 बॉलला 67 करायचे आहेत. चला, मॅच समरी आपल्या स्क्रीन वरती आहे. ओव्हरऑल पहिल्या इनिंगचा हा वाजवी खेळ होता. त्याच्यामध्ये
कॅन्डीने 27 धावा कुठलेल्या आहेत 10 बॉल मध्ये. दीपकनं 16 धावा. शॉर्ट बॉल स्वीट इनिंग त्यानं दाखवली. नॉट आउट पारी त्याच्या बॅटमधनं पाहायला भेटली. तन्मयच्या 12 धावा आणि बाली बागरेच्या 10 धावा. स्ट्राईक रेट थोडासा कमी राहिला आणि त्याच्यामुळे धाव फलक 5 ओव्हरला 66 धावा झाल्यात. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण ओव्हर समरी जर पाहायला गेलं तर अपू कुंगळेचे 2 षटक खूप महत्वाचे राहिले ज्यानं 14 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर रुपेश या गोलंदाजाचं एक महागडं षटक राहिलं होतं 19 धावसंख्येचं. माईचं जे षटक होतं ते 14 धावसंख्येचं. गुड्डूचं षटक 19 धावसंख्येचं. अशा ओव्हरऑल पूर्ण खेळ इथे झालेला आहे 5 ओव्हरचा आणि 5 ओव्हरला धावा इथे काढला गेला हार्दिक स्पोर्ट्स टीम कडनं. 66 करायचे आहेत 67 धावा. कंपल्सरी चेसिंग हा रूल आहे या स्पर्धेचा हे लक्षात घ्या. सूरज भगत आणि त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला भेटतोय शाहिद शेख. हे जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी शिंदे 11 टीम कडनं पाहायला भेटत आहे. मेंबरशिप खूप सारी आज आपल्याला या स्पर्धेची पाहायला भेटते. युट्यूबलाही प्रेक्षकराजे जॉईन झाले सगळ्यांचं स्वागत आहे. दीपक भगतच्या हातामध्ये पहिल्या ओव्हरला चेंडू सोपवला गेलाय. अर्जुन भांगारची कमीपणा या मॅच मध्ये सध्या तरी थोडस भासेल असं वाटतंय कारण आज त्याची उपस्थिती दिसत नाही हार्दिक स्पोर्ट्स टीम मध्ये. चला शाहिद शेख यावेळेस स्ट्रायकर एंडला नाव स्ट्रायक एंडला सूरज भगत. दीपक भगत बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू फक्त दिशा दिली आणि आता बॉलला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती हा चौकार. आज गर्दी होईल या मैदानावरती कारण आज खूपच चांगले खेळाडू या मैदानावरती सध्या तरी दाखल झालेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव शाहिद शेख आणि त्याची बॅटिंग आता सध्या तरी पहिल्या चेंडूवरती प्रेक्षकांना पाहायला भेटते. व्हॉलेंटियर आपली भूमिका वाढली आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे एका जागेवरती थांबू नका. बॉल लवकरात लवकर कॅरी करत चला. 4 वरती स्कोर कार्ड 29 ला 63 करायचे आहेत. 37चं टार्गेट 67 या धावा काढायच्या आहेत आणि आता सध्या तरी हलक्या हाताने खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर येतोय तिथे बॉल अडवलाय. या बॉलवरती सिंगल येईल आणि सिंगलला धाव फलक 5 अंकावरती. सूरज भगत आता स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी करतोय दीपक भगत. पाहूयात कोण कोणावरती हवी ठरेल.
करण्याचा प्रयत्न, कॅचिंगचा कॉल, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर आहे. योगेश भोईरचा थोडासा दूरवर चेंडू पडला आणि तोपर्यंत बॅकअप येईल. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल काढली जाईल. खातं खोललं जात आहे सूरज भगतचं. धावफलक आता पुढे सरसावेल. धावा झाला टोटल 6. आराध्य एकता मान्सून धमाका ही स्पर्धा पाहत आहोत आणि सध्या तरी आपण पाहत आहोत बिग बॅश फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये. गेल्या आपण 3 दिवस पाहिलं तर एक गाव एक, परंतु 2 दिवस आदिवासी कॅटेगरीमध्ये 2 दिवस स्पर्धा राहिली. कालचा दिवस ओपन ग्रामीण एक गाव एक असा राहिला होता. त्याच्यामध्ये क्लासिक इगतपुरी हा संघ क्वालिफाय झालाय आणि आज जो संघ क्वालिफाय होईल तो त्यांच्या विपक्षामध्ये सेमीफायनल खेळेल. पहिली सेमीफायनल आपण खानिवली संघाच्या विपक्षामध्ये आराध्य एकता हे आज आपण पाहणार आहोत. असे काही मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटतील. आउटसाइड दिलेक्सम बॉल वाटतोय, पंचांनी कळला हा व्हाईट बॉल. आउटसाइड दिलेक्सम, यस इट इज व्हाईट बॉल. एक्साच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावा झाला 7. आतापर्यंत ओव्हरऑल आपण इनिंगचा विचार करायला गेला तर तितकाही काउंटर अटॅक मध्ये फलंदाज दिसत नाहीत. विकेटचा थोडासा अभ्यास घेण्याचा प्रयत्न, विकेटवरती थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न दिसतोय, कारण जोडी महत्वाची आहे. शाहिद शेखच्या सोबतीला सूरज भगत. भावसर मारण्याचा तो प्रयत्न होता आणि आता गॅप मध्ये मारलाय. बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दणदणीत आलाय, चौकार. लवकर विकेट येणं गरजेचं आहे, तर कमबॅक होईल हार्दिक स्पोर्ट्स टीम साठी, कारण दोन्ही नामांकित खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये लवकरात लवकर विकेट घेतल्या तरच कमबॅक होईल, कारण तितकेही मोठं टार्गेट नाहीत. त्यामुळे लवकर विकेट येणं गरजेचं आहे. यावेळेस पहा, फटका आहे दमदार, धावा दमदार मिळतील. चेंडू सीमा पार आलाय गब्बरच्या बॅटमधनं हा षटकार. शाहिद शेख खेळतोय या सावरदेव स्टेडियम वरती, या कसाऱ्याच्या मैदानावरती. ही सगळ्यात मोठी प्रेक्षकांना आज परभणी आहे पाहण्यासाठी त्याला, कारण ऑल इंडिया कुठेही मोठी स्पर्धा जेव्हा असते तेव्हा आपण त्याला नेहमीच पाहिले आणि आज तो आपल्या या विभागामध्ये आला. त्याच्यामुळे नामांकित स्पर्धेमध्ये आराध्य एकता मान्सून धमाका ही स्पर्धा सध्या तरी नामांकित होत चालली आहे. 17ला आता स्कोर कार्ड, 25ला 50 करायचे आहेत आणि इथे आता प्लेयर मिस. एक डॉट बॉल आपण त्याच्याही विरोधामध्ये पाहतो दीपक भगत कडनं. ओव्हरची समाप्ती करतोय. पहिल्या ओव्हरला आला टोटल 17 धावा. हा बॉल पाहायला गेला तर पुन्हा एकदा पुल करण्याचा तो प्रयत्न होता शाहिदचा, परंतु तो अगदी बरोबर हाताळला बॉल. बरोबर ऑफस्टिकच्या वरनं निघाला हा चेंडू. उंची तितकीशी मिळाली नव्हती, त्याच्यामुळे बॉल बीट केलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 24ला आता 50 करायचे आहेत. काहीतरी गोलंदाजांना आज वेगळे करावं लागणार आहेत, कारण आज खऱ्या अर्थानं गोलंदाजांची कसोटी आहे, कारण मोठे मोठे खेळाडू त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही खेळतायत. यावेळेस सागर करटुले आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटेल. उंबरमाळी गावचा खेळाडू आहे, पाहूयात. आज नामांकित संधी प्रत्येक खेळाडूला आहे या मैदानावरती. त्याचा सामना करेल सूरज भगत. 17ला स्कोर कार्ड पहिल्याच ओव्हरला. 24ला 50 करायचे, म्हणजे 4 ओव्हरला 50 हे उर्वरित समीकरण राहिलं या मॅच मध्ये. पहिलाच बॉल वेट केलाय आणि बरोबर लेट कट केलाय. चेंडूला पाठवलं इथे पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु काही करू शकलेला नाहीत साहिल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार. साहिल बेरेनं थोडंसं खराब फिल्डिंग तिथे दाखवली आहे आणि त्याच्यामुळे गोलंदाजाला त्याचं भुगतान भोगावं लागलंय. चौकार खर्च करावा लागलाय आणि या 4च्या मदतीने धावा झाला जातात 21. 21ला स्कोर कार्ड. हा बॉल थोडस बॅकलिपला खाली करून खेळलाय. सेफ झोन मध्ये पाठवण्याचा तो प्रयत्न झालाय. चिकी सिंगल या चेंडूवरती मिळतंय असं दिसतंय. सिंगलला धावफलक 22 अंकावरती. 22 वरती स्कोर कार्ड. ओपा जोखीम बरेच स्ट्रोक आतापर्यंत दिसलेले नाहीत, ते चान्सेस निर्माण झालेले नाहीत विकेटसाठी. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला चांगली फलंदाजी होते असंही म्हणायला हरकत नाही. दोन्ही एंडनं दोघे खेळाडू चांगले खेळत आहेत.
जास्तीचा बाहेर करण्याचा प्रयत्न होता, पंचांनी कळवला हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मिळते. धाव फलकावरती आता 23 आपल्याला पाहायला भेटत आहेत. विदाउट लॉस शिंदे 11 टीम. इथे मिस टायमिंग, विकेटची संधी आहे का? हो, परंतु बॉल निघाला आता लॉंगॉनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार आलाय. शाहिद शेखच्या बॅटमधनं हा षटकार. वाटलं होतं हा चान्स निर्माण झालाय, परंतु पहा इथे टायमिंगचा मिलाप दिसलेला आहे बॅट आणि बॉल मध्ये. पुल अँड पॉवरफुल फटका, पिकअप स्ट्रोक, षटकार मारलाय. आता इथे पाहूयात पुन्हा गॅपमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा धावतायत, 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु काही करू शकलेले नाहीत. पुन्हा गॅपमधनं बॉल, चेंडू सीमा पार आला. अजून एक चौकार. षटकारांची जातीशबाजी. शाहिद शेखच्या बॅटमधनं आपण पाहतो. टोटल 25 धावा आल्यात. सूर्य 6 वरती खेळतो. धावफलक 33. 20 बॉलला आता 34 करायचे आहेत. सामना थोडासा सोपा झालाय कारण विकेटच आलेल्या नाहीत. विकेट घेतल्या तरच कमबॅक होईल हार्दिक स्पोर्ट्स टीम साठी. इथेही भव्य टायमिंग. आणि आता पाहूयात काय घडेल. चाललाय बॉल, मस्त काला दस्तक. पुन्हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंगॉनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार, षटकार. दोन्ही वेळेस तेच घडलंय. दोन्ही वेळेस असं वाटलं की हे झेल आहेत, परंतु बरोबर टायमिंगचा मिलाप यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो शाहिद शेखचा. आणि इथेही तो षटकार आलाय. धाव फलक 39. अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा हा व्हाईट बॉलचा इशारा आपण कळवतायत. एक्साची इथेही मदत मिळेल. धावफलक पुढे सरसावेल. 40 ला तर स्कोर कार्ड. 19 बॉलला तर 27च करायचे आहेत. इथे विशेपला खेळलेला हा स्ट्रोक. काऊ कॉर्नर मधनं फिल्डर येतोय, बॉल अडवतोय. बॉल फेकी होईपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल येईल. बरोबर पुन्हा एकदा स्ट्राईक. शाहिद शेखनं त्याच्याकडे ठेवली आहे. सिंगलला धाव फलक 41. 18 बॉलला 26 करायचे आहेत. गोलंदाजांना काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. काहीतरी वेगळं केलं तर मग ती संधी निर्माण होऊ शकते. मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी काहीतरी गोलंदाजाला वेगळं करावं लागेल. पाहूयात. दोन ओव्हरला 41 झाल्यात. बॉलिंग मध्ये काहीसा बदल होईल की पुन्हा एकदा कॅप्टन चाललाय दीपक भगतकडे. त्याचं पहिल्या ओव्हरला 17 धावा त्याने खर्च केला होता. विकेटचा कॉलम अजूनही खाली आहे. दोन्ही गोलंदाज विकेटलेस राहिलेत, त्याच्यामुळे कोणतेही दडपण दिसत नाही दोन्ही फलंदाजांवरती. सामना थोडासा सोपा झालाय कारण दोनच ओव्हरला 41 काढल्या गेल्यात. 18 ला आता 26च करायचे आहेत. याच ओव्हरमध्ये कमबॅक होणं गरजेचं आहे, तरच मॅच मध्ये हार्दिक स्पोर्ट्स राहील. दीपक भगत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती ओव्हर द विकेटनं. समोर यावेळेस खेचून मारलाय, फेकून दिलाय. चेंडू चाललाय सडक पे कडक, बेधडक षटकार. 10 बॉल मध्ये 38 वरती खेळतो. 4 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 38 धाव संख्येवरती ही इनिंग शाहिद शेखची आपल्याला पाहायला भेटते. क्लासिकल फटका पाहूयात. झेलबादची संधी नाहीत. गॅप मधनं बॉल निघालाय, चौकार. मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट या फटक्यावरती सध्या तरी दिले गेलंय. 4 धाव संख्या मिळाला. धावफलक 51. 16 बॉलला तर 16च करायचे आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. लॉंग ऑन सेट आहे. पाहूयात बॉल अडवला जाईल का. खरा फिल्डिंग. तन्मय भांगरेला बॉल बीट करतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामधनं चेंडू सीमा पार. अजून एक चौकार. हाफ सेंचुरीची जाऊल पहिल्याच मॅच मध्ये लागली आहे कारण 12 बॉल मध्ये 46 वरती खेळतोय. 4 धाव संख्या दूर आहे शाहिद शेख.
आज हीच तर बॅटिंग पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षकांची गर्दी आता या मैदानावरती होईल शाहिद शेखला पाहण्यासाठी. आणि पहिल्याच मॅच मध्ये काय अफलातून खेळलाय. 12 बॉल 46 वरती खेळतोय. हलक्या हाताने खेळलाय. पाहूया तिथे स्टेअर केलंय. पुष्कर खुश अशा पद्धतीने हा स्ट्रोक आहे. सिंगलने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला तर धाव फलकामध्ये टोटल स्कोर कार्ड अब तक 56. 14ला 11च करायचे आहेत. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट. सूरज भगत सध्या तरी या इनिंग मध्ये शांत आहे कारण त्याला माहित आहे शाहिद शेख सध्या तरी हाफ सेंचुरीच्या उंबरठ्यावरती आहे. त्याच्यामुळे तो चान्स त्याला देणं गरजेचा. 13 बॉल 47 वरती तो खेळतोय. 7 वरती सूरज खेळतोय. धाव फलक 57. 13 बॉलला 10 करायचे आहेत. हो पहिल्याच मॅच मध्ये आता प्रेक्षकांना कदाचित जे पाहण्यासाठी ते आले ते दिसू शकतंय. लेग सिक्स सोडून चालला असं दिसतंय. पंचांनी कळवला हा वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. धाव फलक पुढे सरसावेल. 58ला आता स्कोर कार्ड. 13 बॉलला 9 करायचे आहेत. अपील झाली आहे आणि स्वप्नापासून थोडासा दूर राहिलाय शाहिद शेख कारण 47 वरती सध्या तरी तो आउट झालाय. विकेटचं झालं पतन. फलंदाज बाद. मोठी इनिंग खेळली आहे शंकाच नाहीत. हाफ सेंचुरी पासून थोडासा दूर राहिलाय परंतु एक चांगला बॉल इथे आपल्याला दीपक भगतचाही पाहायला भेटलाय आणि एक ड्रीम विकेट सध्या तरी त्याच्या खात्यामध्ये. 12 बॉलला आता 9 करायचे आहेत. इनसाइड आउटला खेळलेला स्ट्रोक आणि आल्याच विकेट घेतोय साहिल. साहिलच्या खात्यामध्ये आली विकेट. फलंदाज सूरज आउट. चला विकेट येत नव्हत्या परंतु आता जशी पहिली विकेट आली शाहिद शेखची तसं त्याच्याच मागोमाग सूरज भगतची विकेट इथे मिळाली आहे. आता 58ला 2 अशी परिस्थिती आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये बॅटिंग होते शिंदे 11 टीमची कारण सामना सोपा आहे. 11ला तर 11 बॉलला तर 9च करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये कृष्णा केने हे आता फलंदाजीसाठी आलेत. आल्यालाच खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू सीमा पार. हा आलाय षटकार. षटकार इथे पाहायला भेटलाय. कडे कडे हा स्ट्रोक खेळलाय. षटकार आलाय. हलक्या हाताने आता इथे प्लेसमेंट चांगली पाहायला भेटते. गॅपशॉट सिलेक्शन दाखवायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉल अडवलाय तोपर्यंत येईल सिंगल. सिंगलनं स्ट्राईक रोटेट होते आणि आता सिंगलनं धावा झाला. धाव फलकावरती 65. 2 करायचे आहेत 9 बॉलला. क्रॉस बॅटेडने खेळला हा स्ट्रोक. गॅपमध्ये चाललाय आणि आता तिथे फिल्डर. तोपर्यंत सिंगल पुन्हा काढली जाईल. स्कोर इज लेवल. सामना आता सध्या तरी बरोबरीवरती आलाय. एकच धावसंख्येची गरज आहे. खूप चांगले खेळलेत. त्याच्यामध्ये एक मोठी इनिंग ही पाहायला भेटली आणि त्या इनिंगच्या जोरावरती एक मोठा विन आता